हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. मार्च महिना सुरू झाला आणि मार्च महिना सुरू होताच सगळ्यात पहिला वेध लागतात वुमन्स डेचे, महिला दिन. मागच्या वर्षी मी एक खूप सुंदर सिरीज केलेली होती ज्याच्यामध्ये महिलांचे विविध प्रश्न किंवा महिलांनी काय करायला पाहिजे याच्याबद्दल भरपूर त्याच्यामध्ये डिस्कशन केलेलं होतं. आता पुन्हा पुन्हा या गोष्टींवर बोलायला का लागतं, तर अगदी मेडिकल फील्डमध्ये आम्ही जेव्हा बघतो तेव्हा अनेक वेळा असं बघतो की स्त्रिया जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा तो खूप पुढच्या स्टेजमध्ये आजार गेलेला असतो. म्हणजे अगदी साधं हिमोग्लोबिन असू दे, व्हिटॅमिन डी असू दे, खूप प्रमाणात कमी झालेलं असतं. त्याचे सिम्पटम्स येऊन 1-1.5 वर्ष झालेले असतात, पण स्त्रिया येत नाहीत, दाखवायला येत नाहीत. त्यांच्या मनात काहीतरी न्यूनगंड असतो आणि ह्या न्यूनगंडाचं उत्तर खूप आधी मिळालेलं होतं. माझ्याकडे एक पेशंट आलेले होते, आजी, साधारण 63-64 वर्षाच्या असतील आणि त्यांना डोळ्याचा त्रास होता. डोळ्याला ॲलर्जी, डोळ्यातनं पाणी येणं, खाज असा त्रास होता आणि औषधं दिली. तो त्रास संपूर्णपणे बरा झाला. पण त्यांचं वय पाहता मी त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा डोळे व्यवस्थित तपासून घ्या, याच्यामध्ये मोतीबिंदूचे डेव्हलप झालेले असतात किंवा डोळ्याचे आणखी काही त्रास असू शकतात, तर तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर त्यावेळी त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे हजबंड, म्हणजे आता पूर्वी साधारण 22-25व्या वर्षी लग्न व्हायची. आता ह्या आजी 63 वर्षाच्या होत्या, म्हणजे 25 वर्षापेक्षा 30 वर्षापेक्षा जास्त काळ यांनी एकमेकांबरोबर घालवलेला होता. त्यावर ते आजोबा असे म्हणाले की आता ती माहेरी जाणार आहे पुढच्या महिन्यात, तेव्हा तिच्या भावाला मी तिचे डोळे चेक करायला सांगतो, आम्हाला काही इथं चेक करायला जमणार नाही. अतिशय सुखवस्तू, अतिशय उत्तम पैसा बाळगून असणाऱ्या सुशिक्षित घरामध्ये वयाच्या 64व्या वर्षी स्त्रीची ही अवस्था आहे की तिची ट्रीटमेंट कोणी करायची. सासरचे म्हणतात नाही ही बाहेरची स्त्री आहे, माहेरची म्हणतात ती सासरी गेलेली आहे. आणि ही स्थिती एका उत्तम आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती असलेल्या घराची आहे. अशी जर स्थिती ह्या ठिकाणी असेल तर लोअर क्लास, लोअर मिडल क्लास ह्या ठिकाणी काय स्त्रीची स्थिती असेल. म्हणजे त्या स्त्रीला आजारी पडल्यानंतर, मी हे स्वतः हॉस्पिटल्समध्ये बघितलेलं आहे, पेशंट समोर लोक म्हणतात मॅडम हिच्यावर खूप पैसा आम्ही खर्च केलाय. तुम्ही खर्च करणार नव्हता का? त्या व्यक्तीला मरून देणार होता का ती स्त्री आहे म्हणून? किंवा बाळणपणामध्ये जेव्हा स्त्री अतिशय नाजूक अवस्थेमध्ये असते तेव्हा सासर आणि माहेरच्यांचे वाद, भांडणं चाललेली असतात की बिल कोण भरणार. हे आम्ही बघितलेलं आहे. हे तुमच्यातलं कोणी केलंही असेल, बघितलं असेल तर ह्या गोष्टी थांबवा. आणि याच्यासाठी एकच गोष्ट करू शकतात स्त्रिया, स्वतः कमवा, त्यातला थोडा भाग स्वतःसाठी बाजूला काढा, स्वतःसाठी जगा, स्वतःकडे लक्ष द्या. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.